क्वांटिटीचा इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटीचा फर्स्ट प्रॉब्लेम आपला झालेला आहे. सेकंड प्रॉब्लेम आपण घेतो इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटीचा. अगोदर तुम्ही प्रॉब्लेम लिहून घ्या, त्यानंतर आपण सोल्युशनला सुरुवात करू. इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटीचा सेकंड प्रॉब्लेम सर्वांना स्क्रीनवर दिसतोय. सर्वांनी तो लिहून घ्या. मी एकदा फक्त वाचून दाखवते. A computer uses 10,000 units per year of an item costing rupees 25 each. The cost of processing a purchase order is rupees 10 and the stock holding cost amounts to 20% per year of the money value of inventory. How much should the company buy at a time in a single order in order to minimize the inventory cost? प्रॉब्लेम सर्वांनी अगोदर लिहून घ्या. प्रॉब्लेम लिहून झाला की मग रेज हँड करा. लिहून झालाय का सर्वांचा? काही जण लेट जॉईन झालेले आहेत, त्यामुळे मी पुन्हा एकदा प्रॉब्लेम दाखवते तुम्हाला. पुन्हा एकदा दाखवते प्रॉब्लेम. त्यानंतर 2च मिनिट आपण थांबून प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूयात. इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटीचा सेकंड प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करतोय. जोपर्यंत लेट जॉईन झालेले लिहून घेत आहेत तोपर्यंत मी प्रॉब्लेम एक्सप्लेन करते. कम्प्युटर युजेस 10,000 युनिट्स पर इयर ऑफ एन आयटम कॉस्टिंग रुपीज 25 इच. आपल्याला ज्या वेळेला इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असतो त्यावेळेला बेसिक 3 गोष्टी लागतात. एक आहे अॅन्युअल कन्झम्पशन,
किंवा अॅन्युअल युजेस आपण त्याला म्हणतो. त्यानंतर दुसरी लागते ऑर्डरिंग कॉस्ट आणि तिसरी लागते कॅरिंग कॉस्ट. तर मग युजेस किती दिलेले आहेत, तर 10,000 युनिट दिलेले आहेत पर इयर, एका वर्षाचे. जर हे मंथली दिले असते तर आपण त्याला 12ने गुणून एक वर्षाचे कॅल्क्युलेट केले असते. मग 10,000 युनिट्स पर इयर दिले, म्हणजे ए म्हणजे अॅन्युअल कन्झम्पशन आपल्याला दिलेलं आहे 10,000 युनिट्सचा ऑफ अन आयटम कॉस्टिंग ₹25 इच. आता आपल्याला माहिती की आपण एका नगाची किंमत विचारात घेत नाही, म्हणजे जी कॉस्ट प्राइस आहे ती आपण कॅल्क्युलेशन मध्ये विचारात घेत नाही, तर तिच्या ऐवजी कॅरिंग कॉस्ट विचारात घेतली जाते. म्हणजे हे ₹25 जे दिलेले आहेत एका नगाचे ऍज इट इज आपण कुठेही वापरणार नाहीये, म्हणजे आहे तसेच आपण ते कुठेही वापरणार नाहीये. त्यानंतर द कॉस्ट ऑफ प्रोसेसिंग अ परचेस ऑर्डर इज ₹10, म्हणजे ऑर्डरिंग कॉस्ट किती दिलेली आहे, ₹10 दिलेली आहे. ओ बरोबर किती आहे, ₹10 आहे. अँड द स्टॉक होल्डिंग कॉस्ट अमाउंटेड टू 20% पर इयर ऑफ द मनी व्हॅल्यू ऑफ इन्व्हेंटरी. म्हणजे इन्व्हेंटरीची जी व्हॅल्यू आहे, एका नगाची जी व्हॅल्यू आहे त्याच्या 20% ही स्टॉक होल्डिंग कॉस्ट आहे. स्टॉक होल्डिंग कॉस्टचा समावेश कॅरिंग कॉस्ट मध्ये होत असतो, मग ती दिलेली आहे 20%. मग कॅरिंग कॉस्ट कॅल्क्युलेट करताना आपण 20% काढणार आहोत ₹25. 25 किती टक्के काढायचे, 20% काढायचे, म्हणजे आपल्याला उत्तर येईल सी चं. सी बरोबर 20% ऑफ ₹25. आणि पुढे विचारलेले हाऊ मच शुड कंपनी बाय ॲट अ टाइम इन सिंगल ऑर्डर. एका ऑर्डर मध्ये कंपनीने किती युनिट खरेदी केले पाहिजे इन ऑर्डर टू मिनिमाइज इन्व्हेंटरी कॉस्ट. इन्व्हेंटरी कॉस्ट कमी करण्यासाठी एका वेळेला कंपनीने किती नग खरेदी केले पाहिजे, म्हणजेच आपल्याला उत्तर द्यायचंय इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी किती येणार आहे. मग त्यासाठी अगोदर फॉर्म्युला लिहा इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटीचा. EOQ बरोबर अंडर रूट मध्ये इन अंडर रूट 2AO अपॉन C. इन अंडर रूट 2AO अपॉन C. खालच्या ओळीवर घ्या वेअर इकॉनॉमिक ऑर्डर EOQ बरोबर इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी, इकॉनॉमिकचा ई कॅपिटल काढा. इकॉनॉमिकचा ई कॅपिटल काढा. ऑर्डरचा ओ कॅपिटल घ्या आणि क्वांटिटीचा क्यू कॅपिटल घ्या. इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. ए बरोबर अॅन्युअल कन्झम्पशन इन युनिट्स. प्रॉब्लेम नुसार हे चेंज होईल. जर समजा तुम्हाला अॅन्युअल कन्झम्पशन केजी मध्ये दिलं असेल तर केजी लिहा, लिटर मध्ये दिलं असेल तर लिटर मध्ये लिहा. जे काही एकक सांगितलेलं असेल ते एकक आपण इथे लिहिणार आहोत. आता इथे युनिट दिलेले आहेत म्हणून आपण युनिट लिहिले. ए बरोबर अॅन्युअल कन्झम्पशन इन युनिट्स दॅट इज 10,000 युनिट्स. Then O is equal to cost of placing an order that is ₹10. ऑर्डरिंग कॉस्ट आपल्याला दिलेली आहे ₹10. कॉस्ट ऑफ प्लेसिंग अन ऑर्डर दॅट इज ₹10. आणि सी बरोबर इन्व्हेंटरी कॅरिंग कॉस्ट दॅट इज 20% ऑफ ₹25. ₹25 20% काढायचे. 20% काढताना तुम्ही कॅल्सीवर कॅल्क्युलेशन केलं तरी चालेल, मॅन्युअल कॅल्क्युलेशन करायचं असेल तर 1 पॉइंट इकडे सरकतो, म्हणजे 2.5 ₹2.5 10% येतात. डबल केले की 20% येतील ₹5. आता सूत्रामध्ये किमती टाका. इज इक्वल टू चं साइन करून अंडर रूट मध्ये 2 फॉर्म्युलात आहे म्हणून इंटू
into 10,000 units into 10,000 units into 10 अपॉन ₹5. इथे तुम्ही एक स्टेप वाढवली तरी चालू शकते. 20% ऑफ ₹25 करून नंतर उत्तर ₹5 काढलं तरी चालेल. फॉर्म्युला मध्ये किमती टाका. 2 गुणिले 10,000 युनिट्स गुणिले ₹10. 10 ऑर्डरिंग कॉस्ट आहे अपॉन ₹5. 5 कुठून आले तर ₹25 एका नगाची किंमत होती आणि त्यावर 20% स्टोरेज कॉस्ट होती. आपण स्टोरेज कॉस्ट, कॅरिंग कॉस्ट यामध्येच घेत असतो. त्यामुळे 20% स्टोरेज कॉस्ट ₹25च्या 20% कॅल्क्युलेट केली, ती आली ₹5. सूत्रामध्ये किमती टाकायचं, कॅल्क्युलेशन करायचं. कॅल्क्युलेशन करताना आता 2 गुणिले 10,000 गुणिले 10 अगोदर करून घ्यायचे. मग बघा, सोप्या पद्धतीने कॅल्क्युलेशन मॅन्युअली करायचं असेल तर 10,000 गुणिले 10 केले म्हणजे 1 0 इकडे वाढेल म्हणजे 1 लाख होतील आणि 1 लाख गुणिले 2 केले की 2 लाख होतील. मग 2 लाख छेद 5. कॅल्सी अलाउड आहे तुम्हाला, कॅल्सी अलाउड आहे तुम्हाला. कॅल्सीवर कॅल्क्युलेशन केलं तरी चालेल. 2 लाख भागिले 5 कॅल्क्युलेशन करून 5 ने आता 2 लाखाला भाग द्या. 5चा पाढा येतो तुम्हाला 5 चोक 20 आणि वरचे 4 शून्य. अंडर रूट मध्ये येईल 40,000 युनिट्स. कॅल्सीवर कॅल्क्युलेशन करत असाल तर 40,000 कॅल्सीवर टाईप करा आणि अंडर रूटचं चिन्ह आहे बघा कॅल्सीवरचं, ते दाबा म्हणजे तुम्हाला इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटीचं उत्तर मिळेल. आणि जर समजा तसं नसेल येत, मॅन्युअली करायचं असेल तर 40,000 हे 4 शून्य आहेत, त्यातले निम्मे शून्य करायचे म्हणजे 2 होतील आणि 4 हा 2चा वर्ग आहे म्हणून 200 युनिट आपलं उत्तर येईल. इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी इज इक्वल टू 200 युनिट्स. बरेचसे विद्यार्थी लेट जॉईन झाले, त्यांच्यासाठी पुन्हा एकदा मी फर्स्ट पासून स्लाइड दाखवते. इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटीचा सेकंड प्रॉब्लेम आपण सॉल्व करतोय. A computer uses 10,000 unit per year of an item costing ₹25. 10,000 annual consumption आहे. ₹25 एका नगाची किंमत आहे. त्यानंतर द कॉस्ट ऑफ प्रोसेसिंग परचेस ऑर्डर 10 दिलेली आहे ₹10 आणि स्टॉक होल्डिंग कॉस्ट ही आहे 20%. मग आपण कॅल्क्युलेशन करताना ए बरोबर 10,000 युनिट घेणार आहोत, ओ बरोबर ₹10 घेणार आहोत आणि कॅरिंग कॉस्ट जी आहे ती 20% ₹25 कॅल्क्युलेट करणार आहोत आणि कॅल्क्युलेशन करून इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी कॅल्क्युलेट करू. त्यासाठी फॉर्म्युला लिहिला, EOQ बरोबर अंडर रूट मध्ये 2AO अपॉन C. सूत्रात किमती टाकल्या, व्हेअर इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी EOQ बरोबर A बरोबर अॅन्युअल कन्झम्पशन इन युनिट दॅट इज 10,000 युनिट्स. O बरोबर कॉस्ट ऑफ प्लेसिंग अँड ऑर्डर ₹10. C बरोबर इन्व्हेंटरी कॅरिंग कॉस्ट 20% ऑफ ₹25. 25च्या 20% ती आली ₹5. सूत्रामध्ये किमती टाकल्या, 2 गुणिले 10,000 युनिट गुणिले 10 भागिले 5. हे सर्व अंडर रूट मध्ये टाकायचं. अंडर रूटचं चिन्ह मोठं करायचं, ते सर्व बसेल असं. त्यानंतर कॅल्क्युलेशन केलं, आधी वरचा गुणाकार करून घेतला, त्याचं उत्तर 2 लाख आलं. त्याला 5 ने भाग दिला, मग 40,000 युनिट आले. अजून आपण अंडर रूट मध्येच आहोत. त्यानंतर लास्टला अंडर रूट काढायचा आणि 200 युनिटचं तुमचं उत्तर आलेलं आहे. EOQ बरोबर 200 युनिट्स. प्रॉब्लेम मी तुम्हाला समजून सांगते. इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटीचा हा तिसरा प्रॉब्लेम आहे, तुम्ही सॉल्व करायचा आहे. गिवन द अॅन्युअल कन्झम्पशन ऑफ मटेरियल इज 1,800 units. Ordering cost are ₹2 per order.
म्हणजे डिटेलमध्ये दिलेलं आहे. ए बरोबर अॅन्युअल कन्झम्पशन जे आहे ते 1800 युनिट आहे. त्यानंतर ऑर्डरिंग कॉस्ट म्हणजे ओ बरोबर दिलेलं आहे 2 रुपये पर ऑर्डर. प्राइस पर युनिट ऑफ मटेरियल इज 32 पैसे म्हटलं, इथे रुपीज नाही म्हटलेलं, 32 पैसे म्हटलेलं आहे. अँड स्टोरेज कॉस्ट आर 25% पर annum ऑफ स्टॉक व्हॅल्यू. फाइंड द इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. फाइंड द इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. आता तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये ए म्हणजे काय ते कळालं असेल, ओ म्हणजे काय ते कळालं असेल, फक्त सी तुम्हाला मात्र कॅल्क्युलेट करावा लागणार आहे. ए बरोबर 1800 युनिट आहेत. ओ बरोबर 2 रुपये आहे ऑर्डरिंग कॉस्ट, कॉस्ट ऑफ प्लेसिंग अन ऑर्डर. आणि सी कसा काढणार तुम्ही, तर 32 पैसे म्हटलेले, रुपये नाही, 32 पैसे तुम्ही कसे लिहिणार, 0.32 लिहिणार आहेत. आणि स्टोरेज कॉस्ट आहे 25%. एका नगाची किंमत 32 पैसे आहे, स्टोरेज कॉस्ट 25% आहे. मग तुम्ही 32 पैशाच्या 25% काढणार आहात. 25% ऑफ 0.32, तो येईल तुमचा सी. आणि सूत्रात किमती टाकून कॅल्क्युलेशन करा. तुमचा सी यायला पाहिजे 0.08, 0.08 यायला पाहिजे सी. कॅल्क्युलेशन करा आणि फायनल आन्सर जे येईल ते फायनल आन्सर मला सांगा. नाही जमला तर मी सोडवून घेते. सर्वांचा लिहून झालाय का, रेज हँड करा. प्रॉब्लेम लिहून झाला असेल तर रेज हँड करा. ओके, प्रॉब्लेम लिहून झालेला आहे. मग सोडवायला सुरुवात करा. तुम्हाला नाही जमला तर मी सोडवून घेतेच आहे.
बघा, तुम्हाला मी आता आन्सर शेअर करते, चेक करा.